तर वहिनी, जे काय तुमचं गॉड नाव असेल, आम्ही राया गोजमगुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. आमच्या दोन ओळखी आहेत. ओळख क्रमांक 1, तुमचे जे मिस्टर आहेत रणजित डाले पाटील. आशा करतो की तुम्ही नावानं हाक मारत नसतालच. तर आम्ही त्यांचे ओनली वन, नियर अँड डिअर शत्रू आहेत. ओळख क्रमांक 2, तुमचे जे परमपूज्य डॅडी आहेत का, त्यांचे आम्ही जीवश्च कंटच्छ मित्र. आणि हो, तिसरी ओळख करून द्यायची राहिलीच. तुमचं जे थाट्टामाटात लग्न पार पडलं का, त्याचे आम्ही एकुलते एक स्पॉन्सर, राया गोजमगुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. आणि हो, तुमच्या लग्नात जी काय खारी बुंदी, मट्टा, मसाले भात, दाल तडका एक्सेट्रा एक्सेट्रा मध्ये जे काय मीठ होतं का, ते आमच्या पैशातनं आलं होतं. तर हे शिपी साहेब, खाल्ल्या मिठाला विसरू नका बरं का. मिठाचं कर्ज लय मोठं आहे. आणि हो, तुमच्या लग्नाला तुमच्यामुळे मी काय उपस्थित राहू शकलो नाही. कसं आहे वहिनीबाई, आता आम्ही तुम्हाला पोरगीच म्हणलं पाहिजे. तुमच्या मिस्टरांनी तुमच्या लग्नाच्या वेळेस आम्हाला आमच्या घरातनं उचलून ज्याला टाकलं, त्यामुळे आम्ही काय तुमच्या लग्नाला येऊ शकलो. त्यामुळे सॉरी. तर राया गोजमगुंडेकडून श्री व सौ ढाले पाटलांना बिलेटेड हॅपी मॅरेजच्या आबाळ भरून शुभेच्छा. यार शुभेच्छा द्या की. दादांच्या डॅशिंग कार्यकर्त्यांकडून खूप खूप शुभेच्छा साहेब. तर तुमच्या लग्नात आमच्या पैशातनं आलेलं मीठ आणि स्वीट जसं गोड मालून कबूल केलंत ना, तशा आमच्या शुभेच्छा सुद्धा गोड मानून कबूल करा. येतो. मला त्याला रॉंग वाटला हा माणूस. अहो, तुम्ही उगा डोक्यात राग नका घालून घेऊ बरं. खाऊन घ्या. अहो अहो खाऊन तरी घ्या. माझ्या पोटात अशी फुलपाखरं उडायला लागलेत. इतक्या गुदगुल्या होत आहेत म्हणून सांगू,
आज माझं लेकरू येणार आहे घरी. त्याचं असं बहारदार स्वागत झालं पाहिजे. त्याच्या स्वागतासाठी ना एकदम कडकडीत म्युझिकच लावते मी. ओ बेबी मावशी. हा काय ग? अहो बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं होतंय तुमचं. रणजित भाऊजी आणि त्यांची नवसाची बायको हनीमून वरनं परत येणार आहेत, बॉर्डर वरनं नाही. आधीच डोकं उठलंय आमचं. तुझं डोकं कधी उठलेलं नसतं का? आज माझं लेकरू घरी येणार आहे ग. त्याचं जंगी स्वागत झालं पाहिजे. आयुष्यातली एक मोठी मोहीम फत्ते करून आलाय तो. तुला नाही कळायचं. हे मात्र लई टोचून बोलला तर बेबी मावशी. आमचा हनीमून म्हणजे काय, दुखऱ्या नसेवरचा पाय. राजश्री, अगं तुला डिवचायचं नव्हतं मला. सॉरी. आधी डिवसाचं आणि मग सॉरी म्हणायचं. हे बरं आहे तुमचं. अगं खरंच सॉरी. बघा आले तुमचे विजयी उमेदवार. विचारा मोहीम पत्ते झाली की नाही, विचारा. दत्तू भाकरीचा तुकडा आण बरा. अरे रणजित बाहेर उभं राहायचंय. भाकरी रणजित. ए रणजित. रणजा. काय ग, काय झालं? रणजित. ए रणजित. काय धाकल्या जाऊ बाई, सेम पिंच. तुमचा पण हनीमून आमच्यासारखाच झाला म्हणायचा. ना हानीचा ना मूनचा. आ तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती हो. कसे जरी गुळाची ढेप मिळाली तरी ती खाण्याची कुवत असावी लागते हो माणसाची. रंजा. ए रंजा. काय रे, काही प्रॉब्लेम झालाय का? आता नको, आपण नंतर बोलू. रणजित, संजू लहान आहे रे. तू समजून घे ना तिला. काही खटके बिटके उडले का काय तिच्या बरोबर? हा, हे बघ ती अल्लड आहे. तिच्या चुका तू पोटात घाल. हा. ए रणजित. रणजित, काही दुसरा प्रॉब्लेम नाही ना झाला? बेबी मावशी प्लीज आता जा. मी अजिबात बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. प्लीज लिव्ह मी आलो. बर, जाते. पण तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस बघ. हा. ए बाळा, काळजी घे स्वतःची. हा.
ए पोरी, ए पोरी, तुझ्या नाकात दोरी. अगं तू इथं काय करतेय? हा, बेबी मावशीच्या खोलीत काय करतेस? अगं तुझी ऑफिशियल खोली आहे की, मग माझ्या खोलीत काय करतेय? आता लग्न झालं, देवदर्शन झालं, हनीमून झाला, जा की आता तुमच्या खोलीत, तुझ्या नवऱ्याच्या खोलीत. वय संजू, काय झालं ग? ते म्हणजे रणज्या तणतणत गेला, तुमच्यात काही भांडण झालंय का? नाही, आमच्यात काही नाही झालं. अगं मग काय झालंय ते तरी सांग. संजू, अहो ते आम्ही आता परत येत होतो ना, तर तेव्हा एका हॉटेलमध्ये थांबलो, तर तिथे यांना एक माणूस भेटला होता आणि तेव्हापासून त्यांचं मूड लय ऑफ आहे. आणि आता कसं सांगू यांना, त्या माणसाची आणि डॅडींची दोस्ती आहे म्हणून हे इतके चिडलेत. छा, आता हॉटेलात कोणीतरी भेटला पण घरच्यांवर कशाला चिडचिड करायची? हा, पण तू नको काळजी करू बरं, होईल तो शांत. अगं काय आहे, खाकी डोक्याचा माणूस आहे ना तो. अगं नको नको ती माणसं त्याला भेटत असतात. हॉटेलात पण कोणीतरी असाच भेटला असणार आहे, आला असेल आडवा आणि मग चिडला असेल. हा, तुमच्यात काही नाही ना झालं? नाही, अंबाबाई पावली बघ. मग रुक्मिणीबाई, आता सांगा मला स्टोरी. काय? आ, रुक्मिणी रुक्मिणी, शादी के बाद क्या क्या हुआ? अगं लाजायला काय झालंय? रणजित आहे ना, माझा एकदम फास्ट फ्रेंड आहे बरं. म्हणजे तो माझा भाचा नाहीच आहे, आम्ही एकदम फास्ट फ्रेंड आहोत. आम्ही ना फोनवर आहे ना एकमेकांना नॉनव्हेज जोक्स पाठवतो. तुला पण सांगू का एखादा नॉनव्हेज जोक? बेबी मावशी, मी ह्यांच्या खोलीत जाऊन ह्यांच्याशी बोलून येऊ का? वा ग वा पोरी, नवऱ्याचा राग शांत करायला निघालीस होय. जा. आणि ए बाई, ती खोली काय फक्त यांची नाही आता, आमची म्हणायचं. तुझी पण आहे ना. जा. अहो रणजित, अहो बाथरूम मध्ये पण नाहीत? गेले भुर तुझे हे गेले. हा, त्याचं काय झालं? आम्ही दिवाणखान्यातच बसलो होतो, तर तारा तारा आले आणि फारा फारा जायला लागले. आम्ही जाडवलं, म्हणलं काय कुठं चाललंय? तर म्हणले पान बुंद्याला. अजून चौकशी करणार होतो आम्ही,
पण तोपर्यंत गाडीला किक मारून निघून गेले होते. कस ग? नाही तुला नाही, पण ज्यांना थोडी हाय त्यांचं तरी ऐकशील. असा बाईक चालवणाऱ्या माणसाला फोन नसतो ग करायचा. समजा समजा त्यांनी फोन उचलला आणि अगं बाई काय? काही भलत असेल तर घडलं नाही नाही, तर जबाबदार कोण? कोण जबाबदार? माझं चुकलं. चुकलंच आहे. नाही चुकलंच आहे. ज्या मनस्थितीत रणजित भाऊजी होते की नाही, त्या मनस्थितीतल्या माणसाबरोबर असं होऊ शकतं. 100% होऊ शकतं. आम्ही मानानं मोठे आहे म्हणून 4 गोष्टी समजावून सांगतोय तुला. बाकी नवरा तुझा, तू ठरवायचं काय करायचं ते. बघ बाई. आता तुम्ही दोघं वेळ काढून इथं आलात हे पुरे की. या फॉर्मॅलिटीची काही गरज नव्हती. नाही नाही, अजिबात नाही आईसाहेब. इतके जुने संबंध आपल्या कुटुंबाचे. दुर्दैवानं लग्नाच्या दिवशी कारखान्यामध्ये महत्त्वाची मीटिंग होती, आणखीनही काही महत्त्वाची कामं होती, त्यामुळं येता आलं नाही. आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी नेहमीच आहेत. आपण याचा स्वीकार करावा. यावर आमचा काही अधिकार नाही. रणजित आणि सुनबाई येतील, त्यांच्यापर्यंत पोचवू आम्ही. हाय साहेब, अहो रणजित भाऊजी येतील नाही, आले तो ऑलरेडी. असं का? जा बोलवून आणा त्यांना. आम्ही बोलवलं असतं, पण आले आणि आल्या पावली परत गेले तो. परत गेले? आणि आता परत कवा येतील काही सांगता यायचं नाही बघा. हरकत नाही, काहीतरी अर्जंट काम निघालं असेल त्यांचं. येतो आम्ही. थांबा. कुठे गेलेत रणजितराव? पानबुंद्याला गेलेत. खरं सांगताय तुम्ही? आता आम्ही कशाला खोटं बोलू? पानबुंदेला असं तडकाफडकी आहे. कशासाठी? कशासाठी आम्हाला कसं माहिती असणार हो आईसाहेब? हा, पण एवढं नक्की माहितीये, हनीमूनवरनं जेव्हा परत आले की नाही, टेम्परेचर जरा गरमच होतं त्यांचं. आमचं सोडा हो, साक्षात बेबी मावशी समोर होत्या, त्यांच्याशी एक शब्द बोलले नाहीत तर. आले काय, रूम मध्ये गेले काय, 10 मिनिटात बाहेर आले आणि गेले पानबुंद्याला. असं का? मग सेम टू सेम असंच. भांडण झालं असणार हो हनीमून मध्ये. दुसरं काय, लक्षात आलं असणार त्यांच्या, त्या पंजाबरावांवर उपकार करून त्या आडग्या पुरीशी लग्न केलंय, पण निभवणार नाही. परस्पर जसं लग्न ठरवून आले होते तसं परस्परच घ्या तुमच्या पोरगीला परत, असं सांगायला गेले असतील नाही का हो? राजश्री, बोलवा त्या मुलीला. कोणाला हो? त्या मुलीला
घ्या. आता या ढाले पाटलांच्या घरात एका फरशीगणिक एक अशा नोकर पोरी हाय तो. नेमकं कोणाला बोलवायचं? राजश्री, पंजाबरावांच्या पोरीला बोलवा. हा हा हा, म्हणजे ढाले पाटलांच्या 2 नंबरच्या सुनेला बोलवायचे. तर जशी आपली आज्ञा आहे सर, बोलवतो. हं.